नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं एससी पब्लिकेशन या चॅनलवर। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आरआरबी एनटीपीसीचे 9 जून ते 14 जून पर्यंतचे सर्व क्वेश्चन्स आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। जे क्वेश्चन्स परीक्षेमध्ये विचारण्यात आले होते ते सर्व प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत। आणि मित्रांनो, परीक्षेला जाण्याआधी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण परीक्षेमध्ये प्रश्न रिपीट होत आहेत। त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओचा नक्कीच फायदा होणार आहे। तर नेमके कशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले आहेत, चला तर मग पाहूयात। तर पहा मित्रांनो, पहिला प्रश्न आहे, राष्ट्रीय शेतकरी आयोगाची स्थापना कोणी केलेली आहे? तर या राष्ट्रीय शेतकरी आयोगाची स्थापना ही एम.एस. स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखाली झालेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेमध्ये असाही प्रश्न येऊ शकतो की राष्ट्रीय शेतकरी आयोगाची स्थापना ही कधी झालेली आहे? तर या आयोगाची स्थापना ही 18 नोव्हेंबर 2004 ला झालेली आहे। एम.एस. स्वामीनाथन यांना आपण भारतातील हरित क्रांतीचे जनक म्हणून सुद्धा ओळखतो, हे सुद्धा लक्षात ठेवा। ते कृषी शास्त्रज्ञ आणि मानवतावादी होते, ज्यांनी अन्न सुरक्षा आणि शाश्वत विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिलेले आहे। तर लक्षात ठेवा ही माहिती। चला पुढचा आपला प्रश्न आहे, प्रसिद्ध गायिका शारदा सिन्हा या कोणत्या भाषेतील लोकगीतेसाठी प्रसिद्ध होत्या? तर शारदा सिन्हा या प्रामुख्याने मैथिली, भोजपुरी या भाषांमधील लोकगीतासाठी प्रसिद्ध होत्या आणि त्यांना बिहारची कोकिळा म्हणून सुद्धा ओळखले जात होते। मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे हा। जो प्रश्न आहे आपण करंट अफेअर्सच्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे। जे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जात आहेत ते सर्व प्रश्न आपण आपल्या करंटच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत मित्रांनो, आणि ते सर्व प्रश्न आपल्या PDF मध्ये सुद्धा तुम्हाला मिळून जातील। ज्यांनी कोणी अजून आपली करंट अफेअर्सची PDF घेतली नसेल त्यांनी घेऊन टाका। ज्यांना कोणाला PDF हवी असेल त्यांनी 7020648236 या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे। तुम्हाला तिथे PDF कशी घ्यावी यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल। आणि हो मित्रांनो, PDF हे पेड PDF असणार आहे, त्यासाठी तुम्हाला पेमेंट करावं लागणार आहे। चला पुढचा आपला प्रश्न पहा, अप्रत्यक्ष कराचे उदाहरण कोणते आहेत असा प्रश्न आहे। तर पहा, अबकारी कर त्यालाच आपण उत्पादन शुल्क म्हणून सुद्धा ओळखतो, सीमा कर म्हणजेच कस्टम ड्यूटी, विक्री कर, सेवा कर, वस्तू व सेवा कर म्हणजेच GST मित्रांनो। तर ही सर्व अप्रत्यक्ष कराची उदाहरणे आहेत। तर यापैकी जे तुम्हाला ऑप्शनमध्ये दिलं असेल ते तुम्ही सिलेक्ट केलं असणार। चला पुढचा आपण प्रश्न पाहूयात, हिमालयाच्या उत्तरेकडील भागाला काय म्हणतात? तर हिमाद्री असं म्हटलं जातं हिमालयाच्या उत्तरेकडील भागाला। नेक्स्ट क्वेश्चन, ठुमरी हे खालीलपैकी कोणत्या राज्याचे लोकगीत आहे? तर हे आहे उत्तर प्रदेश राज्याचे लोकगीत ठुमरी। चला पुढचा आपला प्रश्न पहा, खालीलपैकी कोणता अनुच्छेद राज्याच्या धोरण निर्देशांक घटकांचा वापराचा संदर्भ देतो? तर कोणता अनुच्छेद आहे? तर अनुच्छेद म्हणजेच कलम 37 आहे। विद्यार्थी मित्रांनो, ज्यांना कोणाला 2025ची जानेवारी ते मे पर्यंतची करंट अफेअर्सची PDF हवी असेल तर आपल्याकडे अवेलेबल आहे। ही PDF मित्रांनो वन लाइनर क्वेश्चन आन्सरमध्ये आहे, जेणेकरून तुम्हाला अभ्यास करण्यासाठी एकदम सोपं जाईल। परीक्षेमध्ये जे करंट अफेअर्सवरती प्रश्न विचारले जात आहेत ते प्रश्न तुम्हाला आपल्या PDF मध्ये नक्कीच पाहायला मिळतील। तर ज्यांना कोणाला आपली PDF हवी असेल त्यांनी 7020648236 या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे। तुम्हाला तिथे PDF बद्दलची संपूर्ण माहिती दिली जाईल। आणि हो, PDF हे पेड PDF असणार आहे। ज्यांना कोणाला PDF हवी असेल त्यांनी घेऊन टाका। आणि त्याचबरोबर मित्रांनो, ज्यांना कोणाला आपली GKG अशी PDF हवी असेल तर ते सुद्धा अवेलेबल आहे। प्रत्येक परीक्षेच्या दृष्टीने आपण ती PDF बनवलेली आहे। तर ज्यांना कोणाला PDF हवी असेल त्यांनी दिलेल्या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे। तुम्हाला तिथे त्याबद्दलची संपूर्ण माहिती दिली जाईल। चला पुढचा आपला प्रश्न आहे, अस्मिता कर्ज योजना कोणत्या बँकेने सुरू केलेली योजना आहे? तर ही SBI बँकेने सुरू केलेली कर्ज योजना आहे, अस्मिता कर्ज योजना। मित्रांनो, ही महिला दिनानिमित्त योजना सुरू करण्यात आलेली होती, लक्षात ठेवा। चला पुढचा प्रश्न, स्मार्ट सिटीज मिशननुसार केंद्र सरकारद्वारे वाटप केलेली एकूण रक्कम किती होती? तर किती आहे रक्कम स्मार्ट सिटीज मिशनसाठी? तर 48,000 कोटी आहे, लक्षात ठेवा। नेक्स्ट क्वेश्चन, चंद्रगुप्त मौर्याचे उत्तराधिकारी कोण आहेत? तर चंद्रगुप्त मौर्य यांच्यानंतर त्यांचा मुलगा बिंदुसार हा त्यांचा उत्तराधिकारी आहे। चला पुढचा आपला प्रश्न आहे, 104वी घटना दुरुस्ती कोणाशी संबंधित आहे?
तर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती व्यतिरिक्त सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीयांसाठी आरक्षण प्रदान करणारे 104वी घटना दुरुस्ती विधेयक हे मंजूर केलेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन, गीता रहस्य हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? तर बाळ गंगाधर टिळक यांनी लिहिला गीता रहस्य हा ग्रंथ. कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे दिल्ली हे राष्ट्रीय राजधानी क्षेत्र बनण्यात आले? तर पहा मित्रांनो, 69वी घटना दुरुस्ती आहे. तर राजधानी दिल्लीमध्ये राष्ट्रीय राजधानी क्षेत्र कायदा 1991 लागू करून विधानसभेची स्थापना करण्यात आलेली आहे आणि दिल्ली हे राष्ट्रीय राजधानी क्षेत्र बनवण्यात आले. चला पुढचा आपला प्रश्न आहे, भारतीय पुनर्जागरणाचे जनक कोणाला म्हटले जाते? तर राजा राममोहन रॉय यांची ओळख आहे भारतीय पुनर्जागरणाचे जनक म्हणून. मित्रांनो, हे भारतीय पुनर्जागरणाचे जनक आहेत आणि त्यांना आधुनिक भारताचे निर्माते आणि दूरदर्शी विचारवंत म्हणून त्यांना श्रेय दिले जाते, लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न पहा, ओडिसातील गहीरमाथा सागरी अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? तर हे ऑलिव्ह रिडले कासवांसाठी प्रसिद्ध आहे ओडिसातील गहीरमाथा सागरी अभयारण्य. नेक्स्ट क्वेश्चन, सी गेम्स 2025चे आयोजन कोणत्या देशाने केले आहे? तर थायलंड या देशाने केलेले आहे सी गेम्स 2025चे आयोजन. चला नेक्स्ट क्वेश्चन पहा, दिल्ली विधानसभा पोटनिवडणुकीत 2025 मध्ये कोणत्या पक्षाने सर्वाधिक जागा जिंकून सरकार स्थापन केले? तर सर्वाधिक जागा या भाजपने जिंकलेल्या आहेत आणि दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्री कोण बनलेले आहेत मग? तर रेखा गुप्ता या आहेत, लक्षात ठेवा. विद्यार्थी मित्रांनो, कालचा जो पेपर झालेला आहे 9 जूनचा, तर तो सुद्धा पेपर आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. अजून तुम्ही आपला व्हिडिओ पाहिला नसाल तर पाहून घ्या. इस्रोने इंधन आणि थर्मल सायन्स रिसर्चमध्ये श्री एस रामकृष्णन सेंटर ऑफ एक्सलन्सची स्थापना कोणत्या संस्थेमध्ये केलेली आहे? तर इस्रोने याची स्थापना IIT मद्रास या ठिकाणी केली. नेक्स्ट क्वेश्चन, अविनाश जामवालने वर्ल्ड बॉक्सिंग कप 2025 मध्ये कोणत्या वजनी गटात रौप्य पदक मिळवले आहे? तर त्यांनी 65 किलो वजनी गटामध्ये रौप्य पदक मिळवले. पुढचा आपला प्रश्न, सिम्प्लीपाल व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तर हे ओडिसाच्या मयूरभंज जिल्ह्यामध्ये आहे सिम्प्लीपाल व्याघ्र प्रकल्प. चला पुढचा प्रश्न पहा, संविधानातील 97वी घटना दुरुस्ती कशाशी संबंधित आहे? तर ही सहकारी संस्थांशी संबंधित आहे संविधानातील 97वी घटना दुरुस्ती. नेक्स्ट क्वेश्चन पहा, CRPFचे सध्याचे महासंचालक कोण आहेत? तर ज्ञानेंद्र प्रताप सिंग हे आहेत CRPFचे सध्याचे महासंचालक. पुढचा प्रश्न पहा, कोणत्या राष्ट्रपतींच्या कार्यकाळात एक राष्ट्र एक निवडणूक ही योजना पार पडली आहे? तर रामनाथ कोविंद यांच्या कार्यकाळातील ही योजना आहे एक राष्ट्र एक निवडणूक. राज्यमंत्र्यांची नियुक्ती कोण करते? तर मित्रांनो, राज्यपाल हे मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांची नियुक्ती करतात, म्हणून योग्य उत्तर काय असेल? तर राज्यमंत्र्यांची नियुक्ती हे राज्यपाल करतात. पुढचा प्रश्न पहा, अलीकडेच मानद ऑर्डर ऑफ फ्रीडम बार्बाडोस कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? तर हा पुरस्कार नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात आला. दिवाने कुहीची स्थापना कोणी केली? तर याची स्थापना ही मोहम्मद बिन तुघलक यांनी केलेली आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन, परमहंस मंडळाची स्थापना कधी झालेली आहे? तर मित्रांनो, परमहंस या सभेची स्थापना ही 31 जुलै 1849ला झाली. कुठे झाली मित्रांनो? तर मुंबई या ठिकाणी झालेली आहे. कोणी केली असाही प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतो. परमहंस या सभेची स्थापना कोणी केलेली आहे? तर दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी याची सुरुवात केली. तर लक्षात ठेवा ही माहिती. चला पुढचा प्रश्न पहा, राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची नियुक्ती संविधानाच्या कोणत्या कलमानुसार केली जाते? तर मित्रांनो, मुख्यमंत्र्याची ही नियुक्ती कोणत्या कलमानुसार होते? तर कलम 164 नुसार होते. आणि मित्रांनो, मुख्यमंत्र्यांची नियुक्ती हे कोण करतात? तर राज्यपाल करतात, लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन, नामढाका राष्ट्रीय उद्यान कोठे आहे? तर हे अरुणाचल प्रदेश या राज्यात आहे. विद्यार्थी मित्रांनो, ज्यांना कोणाला आपली GK GS ची PDF हवी असेल तर आपल्याकडे अवेलेबल आहे.
प्रत्येक परीक्षेच्या दृष्टीने आपण ही PDF काढलेली आहे मित्रांनो। तुमची कोणतीही परीक्षा असो, प्रत्येकांसाठीच ही PDF महत्त्वाची आहे। या PDF मध्ये आपण जे काही महत्त्वाचे टॉपिक आहेत, जे परीक्षेमध्ये वारंवार विचारले जातात, ते सर्व टॉपिक तुम्हाला या PDF मध्ये पाहायला मिळतील। तर ज्यांना कोणाला PDF हवी असेल त्यांनी 7020648236 या नंबरला WhatsAppला मेसेज करायचा आहे। तुम्हाला तिथे PDF कशी घ्यावी यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल। तर ज्यांना कोणाला PDF हवी असेल त्यांनी घेऊन टाका मित्रांनो। PDF हे पेड PDF आहे, तुम्हाला त्यासाठी पेमेंट करावं लागणार आहे। तर ज्यांना कोणाला PDF हवी असेल त्यांनी घेऊन टाका। पुढचा प्रश्न पहा, माजुली बेट कोणत्या नदीवर वसलेले आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, माजुली हे बेट जगातील सर्वात मोठे नदी बेट आहे। ते ब्रह्मपुत्रा नदीवर आहे मित्रांनो, लक्षात ठेवा कोणत्या नदीवर आहे, तर ब्रह्मपुत्रा या नदीवर आहे। हे बेट कोणत्या राज्यात आहे असाही प्रश्न येऊ शकतो। माजुली हे बेट कोणत्या राज्यात आहे, तर आसाम राज्यामध्ये आहे आणि ब्रह्मपुत्रा नदीच्या मध्यभागी वसलेले आहे। चला पुढचा प्रश्न, तापी नदीचा उगम कुठून होतो? तर मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यातील मुलताई शहराजवळील सातपुडा पर्वतरांगेतून तापी नदीचा उगम होतो। मित्रांनो, आपण इथे सर्व काही घेतलेलं आहे। कोणत्या राज्यातून होतो, तर मध्य प्रदेश राज्यातून होतो। कोणत्या जिल्ह्यातून, तर बैतूल जिल्ह्यातून। कोणत्या शहराजवळून, तर मुलताई या शहराजवळून। तर यामध्ये आपण सर्व काही कव्हर केलेलं आहे, तुम्हाला लक्षात आलंच असेल। चला पुढचा प्रश्न पहा, जागतिक भ्रष्टाचार निर्देशांक म्हणजेच मित्रांनो करप्शन परसेप्शन इंडेक्स 2024 नुसार भारताचा क्रमांक कितवा आहे? तर आपल्या भारताचा क्रमांक हा 96 आहे मित्रांनो 2024 नुसार। राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत असा प्रश्न विचारण्यात आलेला होता। तर कोण आहेत मित्रांनो राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सध्याचे अध्यक्ष? तर व्ही रामसुब्रमण्यम हे आहेत। मित्रांनो, सध्या वर्तमानमध्ये कोण कोणत्या पदावर आहे यावरती सुद्धा आपण एक स्पेशल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे। तुम्ही जर पाहिला नसाल तर पाहून घ्या मित्रांनो। हा सुद्धा टॉपिक अतिशय महत्त्वाचा आहे परीक्षेच्या दृष्टीने, त्यासाठी त्याची तुम्हाला संपूर्ण माहिती असायला पाहिजे। ज्यांनी कोणी व्हिडिओ पाहिला नसाल त्यांनी पाहून घ्या। चला नेक्स्ट क्वेश्चन, भारतीय संविधानातील 74वी घटना दुरुस्ती कशाशी संबंधित आहे? तर ही प्रामुख्याने शहरी स्थानिक संस्थांशी संबंधित आहे, म्हणजेच नगरपालिकेशी संबंधित आहे 74वी घटना दुरुस्ती। बाळ गंगाधर टिळकांनी कोणत्या भाषेत मराठा वृत्तपत्र सुरू केले? तर मराठा हे वृत्तपत्र इंग्रजी भाषेमध्ये होते आणि याचे संपादक कोण होते? तर बाळ गंगाधर टिळक हे होते, लक्षात ठेवा। आणि मित्रांनो, केसरी हे वृत्तपत्र कोणत्या भाषेत होते? तर मराठीमध्ये होते, तर हे सुद्धा लक्षात असू द्या। नेक्स्ट क्वेश्चन, सहकारी संस्था कोणत्या यादीत येतात? तर हे राज्यसूचीमध्ये येतात। 24 जानेवारी रोजी कोणता दिवस साजरा केला जातो? तर कोणता दिवस असतो 24 जानेवारी या दिवशी? तर राष्ट्रीय बालिका दिन असतो। नेक्स्ट क्वेश्चन, मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात अलीकडेच किती चित्ते सोडण्यात आलेले आहेत? तर 5 चित्ते हे सोडण्यात आलेले आहेत कुनो राष्ट्रीय उद्यानात। भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात सर्वोच्च न्यायालयाला रीट जारी करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे? तर संविधानाच्या कलम 32 नुसार सर्वोच्च न्यायालयाला मूलभूत अधिकाराच्या अंमलबजावणीसाठी रीट जारी करण्याचा अधिकार आहे। म्हणून आपले योग्य उत्तर काय राहील? तर अनुच्छेद 32 म्हणजेच कलम 32 आहे। नेक्स्ट क्वेश्चन, अलीकडेच कोणत्या राज्यातील इलेक्ट्रॉनिक सिटीचे नाव रतन टाटा यांच्या नावावर ठेवण्यात आले आहे? तर आसाम राज्यातील इलेक्ट्रॉनिक सिटीचे नाव हे रतन टाटा यांच्या नावावर ठेवण्यात आले। चला नेक्स्ट क्वेश्चन पहा, अलीकडेच 5वे आशियाई महिला कबड्डी विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर याचे विजेतेपद हे आपल्या भारताने जिंकले। चला पुढचा प्रश्न पहा, 74वी घटना दुरुस्ती कायदा 1992 कशाशी संबंधित आहे असा प्रश्न होता। तर हा कायदा जो आहे तो नगरपंचायत आणि नगरपालिकेशी संबंधित आहे। 74वी घटना दुरुस्ती कायदा हा कधीचा आहे मित्रांनो? तर 1992चा आहे। तर पहा मित्रांनो, आपण त्यावरती सुद्धा डिटेलमध्ये माहिती काढलेली आहे। तर पहा, हा भारतीय संविधानात बदल घडवून आणणारा एक महत्त्वाचा कायदा आहे। तर या कायद्याद्वारे नगरपालिका आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांना संविधानिक दर्जा प्राप्त झालेला आहे। या दुरुस्तीमुळे शहरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांना घटनात्मक अधिकार आणि जबाबदाऱ्या प्राप्त झाल्या आहेत। तर लक्षात ठेवा, खूप महत्त्वाची ही घटना दुरुस्ती आहे मित्रांनो।
आपण परीक्षेमध्ये काय प्रश्न विचारण्यात आलेला आहे ते सुद्धा पाहतोय आणि त्याचबरोबर त्यावरती जी काही महत्त्वाची माहिती देता येईल ती सुद्धा आपण पाहतोय मित्रांनो, कारण त्यावरती जर प्रश्न आला तर त्याचे सुद्धा तुम्हाला आन्सर देता आले पाहिजे। चला पुढचा प्रश्न आहे, रुद्रदमन कोणत्या राजवंशाचा शासक होता? तर हा पश्चिम क्षत्रप राजवंशातील हा शासक होता रुद्रदमन। चला पुढचा प्रश्न पहा, इंदिरा गांधी कालव्याचा फायदा कोणत्या राज्यांना होतो? तर मित्रांनो सर्वात जास्त फायदा हा राजस्थान राज्याला झालेला आहे इंदिरा गांधी कालव्याचा, कारण मित्रांनो हा कालवा विशेषतः राजस्थानच्या थार वाळवंटात सिंचनासाठी पाणी पुरवण्यासाठी बांधला गेला आहे आणि या व्यतिरिक्त पंजाब आणि हरियाणा राज्यामध्येही या कालव्यामुळे सिंचनाला मदत झालेली आहे, तर लक्षात ठेवा। चला पुढचा प्रश्न पहा, आयफा अवॉर्ड 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर कार्तिक आर्यन यांना मिळाला आयफा अवॉर्ड 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार। त्यांना त्यांच्या भूल भुलैया 3 या चित्रपटासाठी त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे। तर मग मित्रांनो तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला असाही प्रश्न येऊ शकतो की आयफा अवॉर्ड 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार हा कोणत्या चित्रपटाला मिळालेला आहे? तर लापता लेडीज या चित्रपटाला मिळाला आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार हा कोणाला मिळालेला आहे? तर नीतांशी गोयल यांना मिळालेला आहे, लक्षात ठेवा। चला पुढचा प्रश्न पहा, भारतातील कोणत्या राज्यात थारचे वाळवंट पसरलेले आहे? तर कोणत्या राज्यामध्ये आहे मित्रांनो? तर राजस्थान, गुजरात, पंजाब आणि हरियाणा या राज्यांमध्ये आहे थारचे वाळवंट पसरलेले। नेक्स्ट क्वेश्चन, 1857 ची क्रांती कुठून सुरू झालेली आहे? तर मेरठवरून ही क्रांती सुरू झाली 1857 ची। मित्रांनो ज्यांनी कोणी आधीपासून आपले व्हिडिओ फॉलो करत आहेत त्यांना लक्षात आलं असेल की आरआरबी एनटीपीसीच्या पेपरमध्ये 1857 च्या क्रांतीवरती सुद्धा बरेचसे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत। त्यासाठी मित्रांनो आपण यावरती सुद्धा एक स्पेशल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तुम्ही जर पाहिला नसाल तर पाहून घ्या, त्यामध्ये तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे मिळून जातील। चला पुढचा प्रश्न आहे, छोटा नागपूर पठार जवळून वाहणारी नदी कोणती आहे? तर दामोदर नदी आहे। चला नेक्स्ट क्वेश्चन, महालवारी पद्धतीत ब्रिटिश राजकर्ते कर कसा वसूल करत असत? तर महालवारी पद्धतीमध्ये जमिनीचा कर गोळा करण्याची जबाबदारी ही संपूर्ण गावावर असते। गावाचे प्रमुख किंवा ग्रामपंचायत कर वसूल करतात आणि ते सरकारला देतात। या पद्धतीत प्रत्येक शेतकऱ्याऐवजी संपूर्ण गावाला एकत्रितपणे जमीन कर देण्याची जबाबदारी असते। म्हणून मित्रांनो इथे योग्य उत्तर काय राहील? तर गावाचे प्रमुख किंवा ग्रामपंचायत कर वसूल करत आणि ते सरकारला देत, तर लक्षात ठेवा। चला नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणत्या भारतीय बँकेने सर्वप्रथम व्हॉट्सअप बँकिंग सुरू केले आहे? तर कोणत्या बँकेने सुरू केले होते? तर IDBI बँकेने सुरू केलेली आहे सर्वप्रथम व्हॉट्सअप बँकिंग। चला पुढचा प्रश्न पहा, पराक्रम दिवस 2025 कुठे साजरा करण्यात आलेला आहे? तर पराक्रम दिवस 2025 हा नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे जन्मस्थान असलेले कटक या ऐतिहासिक शहरातील बारामती किल्ल्यावर 23 जानेवारी ते 25 जानेवारी 2025 या कालावधीत याचे आयोजन करण्यात आले। चला पुढचा प्रश्न आहे आपला, भारताने ऑपरेशन ब्रह्मा कुठे राबवले आहे? तर पहा मित्रांनो भारताने म्यानमारमध्ये भूकंपाच्या मदतीसाठी ऑपरेशन ब्रह्मा सुरू केले होते। मित्रांनो हे ऑपरेशन म्यानमारमध्ये झालेल्या भूकंपाने प्रभावित झालेल्या लोकांना मदत करण्यासाठी आहे। तर यात वैद्यकीय सुविधा, अन्न आणि औषध तसेच बचाव आणि मदत कार्य समाविष्ट आहे। तर कधी सुरू करण्यात आले होते मित्रांनो? तर 28 मार्च 2025 रोजी म्यानमारमध्ये झालेल्या भूकंपानंतर भारताने हे ऑपरेशन सुरू केले, तर लक्षात ठेवा। चला पुढचा प्रश्न पहा, भारतीय संविधानाच्या कलम 24 मध्ये काय आहे? तर पहा मित्रांनो 14 वर्षाखालील मुलांना काम करण्यास मनाई हे दिलेलं आहे कलम 24 मध्ये भारतीय संविधानाच्या। चला पुढचा प्रश्न आहे आपला, पॉवर पॉइंट टेम्पलेटसाठी एक्सटेन्शन काय आहे? तर .potx हे आहे पॉवर पॉइंट टेम्पलेटसाठी एक्सटेन्शन। संपत्तीच्या निचऱ्याचा सिद्धांत खालीलपैकी कोणी दिलेला आहे? तर कोणी दिला होता संपत्तीच्या निचऱ्याचा सिद्धांत? तर हा दादाभाई नौरोजी यांनी दिला। नेक्स्ट क्वेश्चन, नर्मदा नदीच्या उत्तरेला कोणते पठार आहे?
तर माळवा पठार हे पठार आहे नर्मदा नदीच्या उत्तरेला. 2024चा सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार कुणाला मिळाला? तर मित्रांनो, हा जो पुरस्कार आहे 2024चा सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार, तर हा पुरस्कार फिलिप नॉयस यांना मिळालेला आहे. चला, पुढचा प्रश्न होता, शेखर कपूर यांना पद्म पुरस्कार 2025 मध्ये कोणता पुरस्कार मिळालेला आहे? तर मित्रांनो, शेखर कपूर यांना 2025 मध्ये पद्मभूषण हा आपल्या भारताचा तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेली आहे. लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन पहा, 103वी घटना दुरुस्ती कशाशी संबंधित आहे? तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आणि आरक्षणाच्या तरतुदीशी संबंधित आहे 103वी घटना दुरुस्ती. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलवरती आपण याआधीचे पेपरसुद्धा अपलोड केलेले आहेत. जर तुम्ही पाहिला असाल तर तुम्हाला लक्षात येत असेल की भारतीय राज्यघटना आणि संविधान यावरती प्रत्येक शिफ्टमध्ये, प्रत्येक पेपरमध्ये 4 ते 5 प्रश्न विचारले जात आहेत. विद्यार्थी मित्रांनो, हा असा टॉपिक आहे ज्यावरती प्रत्येक परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात. त्यासाठी आपल्याला माहीत आहे मित्रांनो की यावरती प्रश्न विचारले जात आहेत. त्यासाठी याचा भरपूर अभ्यास करा. या टॉपिकवरती आपण बरेचसे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. तुम्ही जर पाहिला नसाल तर पाहून घ्या. या टॉपिकचे आपल्या हातून एकही मार्क्स गेला नाही पाहिजे अशी तयारी करा. तर पहा मित्रांनो, काय प्रश्न आहे, 103वी घटना दुरुस्ती कशाशी संबंधित आहे? तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आणि आरक्षणाच्या तरतुदीशी संबंधित आहे. या दुरुस्तीने आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या लोकांसाठी सरकारी नोकऱ्या आणि शैक्षणिक संस्थांमध्ये 10% आरक्षण लागू केलेले आहे. तर महत्त्वाची घटना दुरुस्ती आहे, लक्षात ठेवा. विद्यार्थी मित्रांनो, ज्यांना कुणाला आपली GK/GS PDF हवी असेल तर आपल्याकडे अवेलेबल आहे. प्रत्येक परीक्षेच्या दृष्टीने आपण ही PDF बनवलेली आहे. तुमची कोणतीही परीक्षा असो, या PDF मध्ये आपण बरेचसे टॉपिक कव्हर केलेले आहेत जे परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे असणार आहेत. जसे की मी आत्ताच सांगितले मित्रांनो, भारतीय राज्यघटना आणि संविधान हा असा टॉपिक आहे ज्यावरती परीक्षेमध्ये प्रश्न येतो. तर असे बरेचसे टॉपिक आपण कव्हर केलेले आहेत मित्रांनो, जे परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत आणि जे वारंवार परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात ते सुद्धा तुम्हाला त्या PDF मध्ये पाहायला मिळतील. तर ज्यांना कुणाला आपली PDF हवी असेल त्यांनी 7020648236 या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे. तुम्हाला तिथे PDF कशी घ्यावी यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल. आणि हो मित्रांनो, PDF हे पेड PDF आहे, तुम्हाला त्यासाठी पेमेंट करावं लागणार आहे. तर ज्यांना कुणाला PDF हवी असेल त्यांनी घेऊन टाका. चला, पुढचा प्रश्न आहे आपला, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांतर्गत आत्मनिर्भर भारत योजना कधी सुरू करण्यात आली? तर ही योजना 2023 मध्ये सुरू करण्यात आलेली आहे. चला, पुढचा प्रश्न आहे आपला, भारतातील पहिले एकात्मिक कचरा व्यवस्थापन शहर कोणते आहे? तर गोरखपूर हे आहे. नेक्स्ट क्वेश्चन, 2024 मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ऑस्ट्रा हिंद संयुक्त लष्करी सराव कोठे पार पडला? तर हा सराव पुणे महाराष्ट्र या ठिकाणी पार पडलेला आहे. चला, पुढचा प्रश्न पहा, गांधीजींच्या वतीने पुणे करारवर कोणी स्वाक्षरी केली होती? तर मदन मोहन मालवीय यांनी स्वाक्षरी केलेली आहे पुणे करारवर. मित्रांनो, हा करार कधी झालेला आहे असाही प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतो. तर 24 सप्टेंबर 1932ला हा करार झालेला आहे. कोणामध्ये झाला होता? तर महात्मा गांधी आणि डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्यामध्ये हा करार झाला होता, लक्षात ठेवा. चला, नेक्स्ट क्वेश्चन पहा, आयोडीन हे आवर्त सारणीतील कोणत्या गटात आहे? तर हे आहे गट 17 मध्ये. पहा मित्रांनो, आयोडीन हे आवर्त सारणीतील गट 17चा हॅलोजनचा सदस्य आहे. याचा अणुक्रमांक किती आहे? तर 53 आहे. हे गडद राखाडी आणि जांभळ्या रंगाचे धातू नसलेला घटक आहे. तर लक्षात ठेवा ही माहिती. चला, पुढचा प्रश्न आहे, भारताचे 52वे सरन्यायाधीश कोण आहेत? पहा मित्रांनो, हा प्रश्न रिपीट झालेला आहे. या आधीच्या पेपरमध्ये सुद्धा हा प्रश्न विचारण्यात आला होता. आपल्या भारताचे 52वे सरन्यायाधीश कोण आहेत? तर न्यायमूर्ती BR गवई हे आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, 2025च्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत कोणी कांस्य पदक जिंकले आहे? तर दीपिका कुमारी, पार्थ साळुंके यांनी कांस्य पदक जिंकलेले आहे. पहा मित्रांनो, 2025च्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेमध्ये, आणि यामध्ये आपल्या भारताला एकूण 7 पदक मिळालेली आहेत, लक्षात ठेवा. MS वर्ल्डमध्ये पॅराग्राफ सिलेक्ट करण्यासाठी काय वापरतात? तर पॅराग्राफवर ट्रिपल क्लिक केलं जातं मित्रांनो. चला, पुढचा प्रश्न पहा, लोथल हे शहर कशासाठी प्रसिद्ध आहे? तर हे शहर प्रगत बंदर आणि व्यापारी केंद्र यासाठी प्रसिद्ध आहे. पुढचा प्रश्न आहे आपला,
भारताचे सध्याचे वित्त सचिव कोण आहेत असा प्रश्न आला होता. तर आपल्या भारताचे कोण आहेत सध्याचे वित्त सचिव? तर अजय सेठ हे आहेत. जागतिक भूक निर्देशांक 2024 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर आपल्या भारताचा यामध्ये 105वा क्रमांक लागतो. चला पुढचा प्रश्न आहे, भारतीय संविधानाच्या कलम 38 मध्ये काय नमूद केले आहे? तर लोकांच्या कल्याणासाठी सामाजिक व्यवस्था सुरक्षित करणे हे नमूद केलेलं आहे भारतीय संविधानाच्या कलम 38 मध्ये. पुढचा प्रश्न विचारण्यात आला होता, हडप्पा संस्कृतीत कोणत्या प्रकारची हत्यारे वापरली जात होती? तर तांबे आणि कांस्य या प्रकारची हत्यारे जी आहेत ती वापरली जात होती हडप्पा संस्कृतीत. भारतीय नागरी सेवा कोणत्या ब्रिटिश कायद्याने सुरू करण्यात आली? तर ही ब्रिटिश राजवटीने 1853च्या चार्टर्ड कायद्याने सुरू करण्यात आलेली आहे. चला पुढचा प्रश्न पहा, मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये Ctrl+S ही की कशासाठी वापरली जाते? तर सेव्ह करण्यासाठी, कोणतीही फाईल सेव्ह करण्यासाठी आपण ही शॉर्टकट की वापरतो. चला पुढचा प्रश्न, उच्च न्यायालय कोणत्या कलमाखाली रीट जारी करू शकते? तर कलम 226 नुसार. चला पुढचा प्रश्न होता, पुरिया लोकनृत्य कोणत्या नृत्याचा भाग आहे असा प्रश्न आहे. तर गावंडी लोकनाट्याचा हा भाग आहे. तर यावरती आपण माहिती काढलेली आहे, लक्ष द्या. पुरिया हे एक लोकनृत्य नाही, तर ते भारतीय शास्त्रीय संगीतातील एक प्रमुख राग आहे. तसेच पुरिया नावाचे एक पात्र गावंडे लोकनाट्यात आहे जे भिल्ल जमातीशी संबंधित आहे. तर लक्षात ठेवा. मित्रांनो, माझा थोडा आवाज बसलेला आहे, त्यासाठी जे उच्चार आहेत ते थोडेसे बदलल्यासारखे तुम्हाला वाटतील. तर लगेच तुम्ही कमेंट कराल की मॅडम तुमचे उच्चार हे स्पष्ट नाही. त्यासाठी मी आत्ताच सांगते की जे काही आहे ते थोडंसं समजून घ्या. चला पुढचा प्रश्न आहे आपला, भारतात तरंगणारे राष्ट्रीय उद्यान कोठे आहे असा प्रश्न आहे. तर कोणत्या ठिकाणी आहे आपल्या भारतात तरंगणारे राष्ट्रीय उद्यान? तर हे आहे मणिपूर राज्यामध्ये. मित्रांनो, भारतामध्ये जगातील एकमेव तरंगणारे राष्ट्रीय उद्यान हे आहे मणिपूर राज्यात. आणि मित्रांनो, त्या राष्ट्रीय उद्यानाचे नाव काय आहे? तर केबुल लामजाओ राष्ट्रीय उद्यान म्हणून ते ओळखले जाते. आणि हे लोकटक तलावाच्या पाण्याचे भाग आहे. हे उद्यान 40 चौकिमी क्षेत्रफळावर पसरलेले आहे. तर लक्षात ठेवा ही माहिती. चला पुढचा प्रश्न पहा, सम्राट अशोकाचा उत्तराधिकारी कोण बनला? तर सम्राट अशोकानंतर दशरथ मौर्य हा उत्तराधिकारी झालेला आहे. तर कोण आहे हा? तर दशरथ मौर्य हा अशोकाचा नातू होता. लक्षात ठेवा. चला नेक्स्ट क्वेश्चन, 12 वर्षानंतर परदेशी व्यक्तीला कोणत्या पद्धतीने नागरिकत्व मिळते? तर ही प्रक्रिया भारत सरकारने नागरिकत्व कायदा 1955 अंतर्गत विहित केलेली आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन पहा, 2025ची ब्रिक्स शिखर परिषद कोठे आयोजित करण्यात आली होती? तर याचे यजमानपद हे ब्राझील या देशाकडे आहे. नेक्स्ट क्वेश्चन, त्रिस्तरीय पंचायती राजचे 3 स्तर कोणते आहेत? तर त्रिस्तरीय पंचायती राजचे 3 स्तर हे ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद हे आहेत. चला पुढचा प्रश्न काय होता? तर 1918च्या खेडा चळवळीत गांधीजींना कोणी पाठिंबा दिला होता? तर सरदार वल्लभभाई पटेल यांनी पाठिंबा दिलेला आहे 1918च्या खेडा चळवळीत. चला पुढचा आपला प्रश्न पहा, रिझर्व्ह बँकेच्या भारतात किती शाखा आहेत? तर 31 शाखा आहेत रिझर्व्ह बँकेच्या, म्हणजेच RBIच्या आपल्या भारतामध्ये 31 शाखा आहेत. चला नेक्स्ट क्वेश्चन, 2025 पर्यंत भारतात किती ग्रामपंचायती आहेत? तर आपल्या भारतात सुमारे 2,50,000 ग्रामपंचायती आहेत 2025 पर्यंत. लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन, अलीकडेच MS स्वामीनाथन पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? तर हा पुरस्कार डॉक्टर PV सत्यनारायण यांना प्रदान करण्यात आलेला आहे. MS स्वामीनाथन पुरस्कार, जो की 2021-22 साठी त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. खालीलपैकी कोणत्या शासकाने त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या काळात जैन धर्म स्वीकारला? तर कोणी स्वीकारलेला आहे मित्रांनो जैन धर्म त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या काळात? तर चंद्रगुप्त मौर्य यांनी स्वीकारलेला आहे. चला पुढचा प्रश्न पहा, प्ले अंटिल बॉलर्स डाय हे प्रसिद्ध वाक्य कोणत्या माजी भारतीय क्रिकेटपटूशी संबंधित आहे? तर कोणाशी संबंधित आहे हे वाक्य? तर सुनील गावस्कर यांच्याशी संबंधित आहे. चला पुढचा प्रश्न पहा, मार्च 2025 पर्यंत भारतात
किती डिजिटल किसान क्रेडिट कार्ड बनवले गेले आहेत? तर 7.75 कोटी डिजिटल कार्ड हे बनवण्यात आलेले आहेत. कार्ड किसान क्रेडिट कार्ड हे लक्षात ठेवा मार्च 2025 पर्यंत. 2025चा डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन पुरस्कार कोणाला मिळाला? तर हा पुरस्कार भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजेच RBIला हा पुरस्कार मिळालेला आहे 2025चा. नेक्स्ट क्वेश्चन, भारतातील कोणत्या राज्यात अनुसूचित जमातीची संख्या सर्वाधिक आहे? तर कोणत्या राज्यामध्ये आहे आपल्या भारतामध्ये अनुसूचित जमातीची संख्या सर्वात जास्त? तर ते आहे मध्य प्रदेश राज्यात. 2024चा रामसर पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर हा पुरस्कार 2024चा डॉक्टर जयश्री व्यंकटेशन यांना मिळाला. बिहारमधून 1857च्या क्रांतीचे नेतृत्व कोणी केले? तर वीर कुंवर सिंग यांनी केलेले आहे बिहारमधून 1857च्या क्रांतीचे नेतृत्व. चला पुढचा प्रश्न काय होता? तर पुदुचेरीची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे? तर कधी झालेली आहे पुदुचेरीची स्थापना? तर ही 1962ला झाली. नेक्स्ट क्वेश्चन, अभ्यास खंजर हा भारत आणि कोणत्या देशादरम्यानचा युद्ध सराव आहे? तर अभ्यास खंजर हा आहे भारत आणि किर्गिस्तान या दोन देशादरम्यानचा युद्ध सराव. AI ॲक्शन समिट बैठकीचे अध्यक्षपद कोणी भूषवले आहे? तर याचे अध्यक्षपद हे आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूषवले. नेक्स्ट क्वेश्चन, डॅनियल नोबोआ हे कोणत्या देशाचे राष्ट्रपती आहेत? तर ते इक्वेडोरचे नवीन राष्ट्रपती बनलेले आहेत डॅनियल नोबोआ. महाराजा हरिसिंग पुरस्कार 2025 कोणाला मिळाला आहे? तर हा पुरस्कार लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांना मिळाला. भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात संविधान दुरुस्तीची म्हणजेच घटना दुरुस्तीची तरतूद दिलेली आहे? तर ते कोणत्या कलमात आहे? तर कलम 368 मध्ये आहे. नेक्स्ट क्वेश्चन, अंतरिम सरकारच्या काळात भारतात कोणता कायदा लागू होता? तर भारत सरकार कायदा 1935 हा कायदा लागू होता अंतरिम सरकारच्या काळात. मित्रांनो, 25 ऑगस्ट 1946 रोजी भारताचे पहिले अंतरिम सरकार घोषित करण्यात आले होते. 2024च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतातील किती खेळाडूंनी भाग घेतला होता? तर मित्रांनो, 2024ला जी पॅरिस ऑलिम्पिक झालेली आहे तर त्यामध्ये आपल्या भारतातील एकूण 117 खेळाडूंनी भाग घेतलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, भागीरथी आणि अलकनंदा या नद्या कुठे मिळतात? तर त्या देवप्रयाग या ठिकाणी मिळतात. चला पुढचा प्रश्न होता, भारतात अग्नि वॉरियर युद्ध सराव 2024 कोठे आयोजित करण्यात आला? तर याचे आयोजन कुठे करण्यात आलेले आहे? तर आपल्या महाराष्ट्रातील देवलाली नाशिक या ठिकाणी याचे आयोजन करण्यात आलेले आहे. मित्रांनो, आपण युद्ध सराव यावरती सुद्धा आपण एक स्पेशल व्हिडिओ टाकलेला आहे आपल्या चॅनलवरती. तुम्ही पाहिला नसाल तर पाहून घ्या. अतिशय महत्त्वाचा हा टॉपिक आहे. सर्व महत्त्वाचे युद्ध सराव आपण त्यामध्ये घेतलेले आहेत. तर ज्याने कोणी अजून तो व्हिडिओ पाहिला नसाल तर पाहून घ्या. तर पहा मित्रांनो, हा सराव 28 ते 30 नोव्हेंबर 2024 रोजी देवलाली नाशिक या ठिकाणी याचे आयोजन करण्यात आले. हा सराव कोणत्या दोन देशादरम्यान झालेला आहे असाही प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतो. तर भारत आणि सिंगापूर लक्षात ठेवा. आणि ही कितवी आवृत्ती होती 2024ची? तर 13वी आवृत्ती होती. तर हे सर्व काही व्यवस्थितपणे नोट डाऊन करून घ्या. चला नेक्स्ट क्वेश्चन पहा, अरुणाचल प्रदेशच्या पूर्वेस कोणता देश आहे असा प्रश्न होता. तर मित्रांनो, पूर्वेला कोणता देश आहे अरुणाचल प्रदेशच्या? तर म्यानमार हा देश आहे. तर यावरती आपण थोडीशी माहिती घेऊयात. त्यावरती सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो. तर लक्ष द्या. तर अरुणाचल प्रदेश राज्याला 3 देशांच्या सीमारेषा या लागून आहेत. कोणत्या कोणत्या? तर भूतान, चीन आणि म्यानमार. तर मित्रांनो, पश्चिमेला कोणता देश आहे? तर भूतान आहे. उत्तरेकडे आहे चीन. आणि पूर्वेला आपल्याला विचारलेला आहे पूर्वेला कोणता देश आहे? तर म्यानमार आहे. लक्षात ठेवा. चला पुढचा आपला प्रश्न आहे, पहिला सशस्त्र आदिवासी बंड कोणता होता? तर संथाल बंड हा होता पहिला सशस्त्र आदिवासी बंड. मित्रांनो, भारतातील पहिले सशस्त्र आदिवासी विद्रोह हे कधी झालेले आहे? तर 1855 ते 56 मध्ये झाले, जे संथाल बंड म्हणून ओळखले जाते. तर लक्षात ठेवा. चला पुढचा आपला प्रश्न पहा, 2024 मध्ये बिरसा मुंडा यांची जयंती कधी साजरी करण्यात आली? तर पहा मित्रांनो, बिरसा मुंडा यांची जयंती आपण आदिवासी गौरव दिन म्हणून सुद्धा साजरा करतो. तर भगवान बिरसा मुंडा यांची जयंती ही 15 नोव्हेंबर 2024 रोजी साजरी करण्यात आलेली आहे. लक्षात ठेवा.
अंतराळवीर सुनीता विल्यम्स अंतराळात किती दिवस राहिले आहेत? तर त्या 286 दिवस राहिलेल्या आहेत अंतराळात सुनीता विल्यम्स या, लक्षात ठेवा. चला पुढचा आपला प्रश्न आहे, संगणकात Alt+Tab ही शॉर्टकट की कशासाठी वापरली जाते? तर पहा मित्रांनो, जेव्हा संगणकात एकापेक्षा जास्त प्रोग्राम उघडलेले असतात आणि मग तुम्हाला एका प्रोग्रामवरून दुसऱ्या प्रोग्रामवर स्विच करायचं असेल तर या शॉर्टकट कीचा वापर केला जातो. पहा मित्रांनो, परीक्षेमध्ये संगणकावरती सुद्धा प्रश्न विचारले जात आहेत आणि आपण या टॉपिकवरती आपल्या GKGS या PDF मध्ये प्रश्न कव्हर केलेले आहेत. तर ज्यांना कोणाला PDF हवी असेल त्यांनी घेऊन टाका. चला पुढचा आपला प्रश्न आहे, MS वर्ल्डमध्ये पानाचा मधला मार्जिन खालीलपैकी कोणत्या टॅबमधून सेट केला जातो? तर कोणत्या टॅबमधून सेट करण्यात येतो पानाचा मधला मार्जिन? तर पेज लेआउट टॅब यामधून सेट करण्यात येतो. या टॅबमध्ये मार्जिन सेटिंग उपलब्ध आहे, लक्षात ठेवा. चला पुढचा आपला प्रश्न पहा, पोषण अभियान खालीलपैकी कोणी सुरू केलेले आहे? तर कोणत्या मंत्रालयाने सुरू करण्यात आलेले आहे पोषण अभियान? तर हे महिला आणि बाल विकास मंत्रालय यांनी सुरू केले. तर कोण आहेत सध्या महिला आणि बाल विकास मंत्री? तर अन्नपूर्णा देवी या आहेत, लक्षात ठेवा. चला नेक्स्ट क्वेश्चन आहे, सहकारी संस्थांच्या कलमांमध्ये सुधारणा का करण्यात आलेली आहे? तर कामकाजाची व्यवस्था मजबूत आणि पारदर्शक करण्यासाठी सहकारी संस्थांच्या कलमांमध्ये सुधारणा करण्यात आली. चला नेक्स्ट क्वेश्चन, जम्मू आणि काश्मीरमध्ये सध्याचे सरकार कोणत्या आघाडीच्या अंतर्गत स्थापन झाले? तर NC आणि काँग्रेस या आघाडीच्या अंतर्गत जम्मू आणि काश्मीरमध्ये सरकार स्थापन करण्यात आलेले आहे. चला पुढचा आपला प्रश्न पहा, भोलेनाथ तिवारी हे खालीलपैकी कोणत्या बंडातील स्वतंत्र सैनिक होते? तर भोलेनाथ तिवारी हे 1857च्या शिपाई बंडात स्वतंत्र सैनिक होते, लक्षात ठेवा. चला नेक्स्ट क्वेश्चन, न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई हे कितवे न्यायाधीश आहेत? तर पहा मित्रांनो, लेटेस्टचा करंटचा प्रश्न आहे हा प्रश्न आपण आपल्या करंट अफेअर्सच्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे. तर पहा, न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई हे आपल्या भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे विद्यमान 52वे सरन्यायाधीश आहेत, लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. नेक्स्ट क्वेश्चन, 97वी घटनादुरुस्ती कशाशी संबंधित आहे? मित्रांनो, 97वी घटनादुरुस्ती ही 2011ला मंजूर झाली. तर ही घटनादुरुस्ती प्रामुख्याने सहकारी संस्थांशी संबंधित आहे. ही दुरुस्ती सहकारी संस्थांना संवैधानिक दर्जा आणि संरक्षण प्रदान करते, लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन, मजकूर कॉपी किंवा पेस्ट करण्यासाठी कोणती शॉर्टकट की वापरली जाते? तर आपण काय वापरतो मित्रांनो, कोणती शॉर्टकट की वापरतो कॉपी आणि पेस्ट करण्यासाठी? तर Ctrl+C आणि Ctrl+V हे आपण वापरतो. नागरिकत्वाशी संबंधित कायदा कोणता आहे? तर नागरिकत्वाशी संबंधित मुख्य कायदा म्हणजे नागरिकत्व कायदा 1955 आहे. चला पुढचा प्रश्न, भारतीय घटनादुरुस्तीद्वारे बोडो, डोंगरी, मैथिली आणि संथाली ही भाषा जोडले गेलेले आहेत. तर कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे? तर पहा मित्रांनो, 92वी घटनादुरुस्ती 2003 द्वारे भारतीय संविधानाच्या 8व्या अनुसूचीमध्ये बोडो, डोंगरी, मैथिली, संथाली या भाषांचा समावेश करण्यात आला. या दुरुस्तीद्वारे संविधानाच्या 8व्या अनुसूचीमध्ये एकूण भाषांची संख्या किती झाली आहे? तर 22 झाली आहे, लक्षात ठेवा. यावरती सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, हे झाले आजच्या पेपरमध्ये विचारलेले प्रश्न. तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना सुद्धा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन आहात, चॅनलला अजून आपल्या सबस्क्राईब करून घेतलं नसाल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील. आणि त्याचबरोबर ज्यांना कोणाला आपली GKGSची किंवा करंट अफेअर्सची PDF हवी असेल त्यांनी 7020648236 या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे. तुम्हाला तिथे त्याबद्दलची संपूर्ण माहिती दिली जाईल. तर ज्यांना कोणाला PDF हवी असतील ते घेऊन टाका. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.